मित्रांनो, आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सतत शासकीय टेंडर विषयी माहिती सांगत असतो. त्यासोबतच आपल्या चॅनलने बऱ्यापैकी सहकारी संस्थेच्या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रात आपण चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतोय. सहकारी संस्था म्हणजे नेमकं याच्यामध्ये बरेच प्रकार आहेत. वेगवेगळे सहकारामधले जसे की त्याच्या काही वेगवेगळ्या रचना आहेत. जसं मच्छीमारांची असेल, त्यानंतर एखाद्या ठिकाणी बेरोजगारांची असेल, त्यानंतर मजूर सहकारी संस्था असतील. असे वेगवेगळे विषयाची महत्त्वपूर्ण माहिती शासन निर्णयाने शासनाने जे मार्गदर्शन सूचना सांगितलेल्या आहेत, त्या पद्धतीने आपण त्याच्यामध्ये कशा पद्धतीने बेरोजगारांना आपल्याला रोजगार मिळेल, हा हेतू साध्य करण्यासाठी चॅनलच्या माध्यमातून सतत आपण मार्गदर्शन करत असतो. या मार्गदर्शनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कित्येक बेरोजगार सहकारी संस्थांना आम्ही शासकीय टेंडरमध्ये कशा पद्धतीने काम चालतात, कशा पद्धतीने आपण काम करू शकतो, त्याची आपण नोंदणी कशी करू शकतो, त्यानंतर टेंडर घेत असताना कशा पद्धतीने आपल्या संस्थेकडे कागदपत्र असली पाहिजेत, संस्थेला जर टेंडर न भरता सुद्धा किती रुपयापर्यंतची कामे मिळू शकतात, त्यानंतर शासकीय टेंडर भरण्यासाठी ज्या सहकार आयुक्ताकडे ज्या संस्था रजिस्टर्ड आहेत, त्याला शासन निर्णयाप्रमाणे टेंडर फी आणि EMD सुद्धा माफ आहेत. असे बरेचसे निर्णय आपल्या चॅनलच्या माध्यमातून फक्त बेरोजगारांना कामं कशी देता येईल आणि बेरोजगारांना कामं कशी मिळतील या संदर्भात आत्तापर्यंत आपल्या चॅनलने बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. हे काम करत असताना बऱ्याच लोकांनी प्रश्न पण विचारतात. बेरोजगार नेहमी फोन करत असतात, मेसेज करत असतात. बऱ्याच वेळेस असं झालं की फोन करत असताना वगैरे कधी त्यांना उत्तर दिलं जातं, कधी सेशनमध्ये असल्यामुळे उत्तर दिलं जात नाही. परंतु तुमच्याशी बोलण्याची सुद्धा वाटते की नाही की तुमच्याशी बोलून तो विषय सॉल्व्ह करू. परंतु प्रत्येकांना कधी-कधी बोलणं शक्य होत नाही. त्यामुळे आजचा व्हिडिओ तेवढा महत्त्वाचा आहे. आणि व्हिडिओ तर अजून सुरूच झाला, पण मी नक्की तुम्हाला सांगतो ज्यावेळेस व्हिडिओ संपेल ना, त्यावेळेस तुम्हाला ही माहिती 100% आवडणार आहे. कारण ही माहिती बऱ्याच ठिकाणी अर्धवट देण्याचा बऱ्याच लोकांनी प्रयत्न केला. त्यामुळं तुम्ही लोक परेशान झालेत आणि समजलंच नाही. मध्यंतरीच्या याच्यामध्ये मी परिपत्रकाच्या बाबतीमध्ये बरेच काही विषय टाकले, पण संभ्रम असल्यामुळे बरेच लोकांना ते समजलंच नाही नेमकं आहे तरी काय? आज विचार केला, की आज तर हा विषय आपण संपूर्णच टाकू. त्यामुळे हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ असेल. अर्धवट कोणी जर बघितलं त्याला तो कळणार नाही. त्यामुळं तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. आजचा व्हिडिओ आहे आपला सहकारी संस्था या संदर्भात. महाराष्ट्रात कित्येक सहकारी संस्था स्थापन आहेत. कित्येक सहकारी संस्था स्थापन आहेत. परंतु जर समजावून घेतलं, तर या सहकारी संस्थेमध्ये जर काम करणारी जर लोकं बघितली, तर खूप क्वचितच लोकं याच्यामध्ये काम करताय आणि तीच लोकं सक्सेस होत आहे. हे मी म्हणतोय म्हणून असं नाही मित्रांनो, की या क्षेत्रामध्ये मी एक 16 वर्षापासून काम करतोय. मी बऱ्यापैकी या गोष्टीबद्दल अवेअर पण आहेत, की असं का होतंय? म्हणजे कुठे अडचण येते? नेमके अधिकारी सपोर्ट करत नाही किंवा काही चुकीची माहिती तुम्हाला दिली जाते का? किंवा हे काम करत असताना काही वेगळा काही पेपर असतो का? असे बरेच तुमच्यामध्ये प्रश्न असतील. परंतु असं नाहीये. या संपूर्ण क्षेत्रामध्ये काम केल्यानंतर एक गोष्ट अशी लक्षात आली, की अर्धवट माहिती, रीतसर माहिती नाही. त्यानंतर माहिती घ्यायची कुठून तेही माहिती नाही. त्यानंतर टेंडर संदर्भात पण माहिती नाही. हे प्रचंड दुवे असल्या कारणाने या बाबतीमध्ये बऱ्याच अडचणी येत आहे आणि म्हणजे एक दुर्दैव मला असं वाटतं, की कितीतरी बेरोजगारांच्या आज सुद्धा संस्था रजिस्टर्ड आहे. ज्यांची परिस्थिती असेल त्यांना कळत असेल, की मी जे म्हणतोय ते सेमच आहेत म्हणून, की संस्था रजिस्ट्रेशन करून ठेवली. ऑडिट पण आहे, सगळंच आहे. पण हे सगळं काढत असताना 20, 25, 50 हजार रुपयाचा खर्च केला, आजही खर्च करतोय. एक मनात आशा आहे, की आज काम मिळेल, उद्या काम मिळेल, कधीतरी काम मिळेल, कोणाच्या तरी संपर्कात असून काम मिळवून घेऊ. अशा पद्धतीचं तुमच्या मनोमन ती खंत असेल, परंतु ती पूर्ण कशी करायची माहिती नाहीये. त्यानंतर कदाचित हाही विषय तुमच्यासोबत झालेला असेल, की मी संस्थेचं काम घेऊन कधी जर जिल्हा परिषदला गेलो, PWDला गेलो,
तर तिथे असं ऐकायला मिळतं की ही संस्था इथे रजिस्टर्डच होत नाही. आमच्याकडे फक्त मजूर संस्थाच रजिस्टर्ड होतात. हाही विषय असेल. किंवा काही लोकांनी तुम्हाला कदाचित असंही सांगितलं असेल काही अधिकाऱ्यांनी, या संस्थेला कामच देता येत नाही. असंही तुम्ही ऐकलं असेल. त्यानंतर काही ठिकाणी असंही झालं असेल की या संस्थेच्या संदर्भात काहींना अर्धी माहिती आहे आणि त्या अर्ध्या माहितीने ज्यावेळेस ती काम घेतल्या जातात किंवा एखादं काम मिळतं, तर नेमकं ते काम मिळायला आल्यानंतर नंतर असं ते अधिकारी सांगतात की अरे हे काम तुम्ही लोक कळू शकत नाही. असंही आहे. आणि हे खरंच सत्य आहे मित्रांनो. म्हणजे बरेच प्रश्न येतात आणि बऱ्याच लोकांना मी खूप प्रकारे आम्ही मदतही केलेली आहे या संस्थेसंदर्भात. त्यामुळे हा विषय तुम्हाला अगोदर सांगणं गरजेचं आहे. कदाचित तुमच्यापैकी ऐकणाऱ्यांपैकी हा विषय कोणाच्या सोबत झालेला सुद्धा असेल. आता संस्था नोंदणी केली, झालीच नोंदणी, मग मला लगेच काम मिळेल का? हा एक प्रश्न आहे. त्यानंतर माझ्या संस्थेला हा प्रश्न जास्त येतो बऱ्याच जणांचा. माझ्या संस्थेला एक 10 वर्ष झाली, 15 वर्ष झाली, पण अजून एकही काम केलेलं नाहीये. म्हणजे हा किती मोठा प्रश्न आहे. त्यानंतर अशी नेमकी कोणती पेपर मी ठेवली पाहिजे जेणेकरून माझ्या संस्थेला 100% काम मिळेल. आणि अशा किती प्रकारच्या नोंदणी माझ्याकडे असल्या पाहिजेत जेणेकरून मला सगळ्याच प्रकारची कामं करता येतील. हा सर्वात मोठा दुवा आजच्या व्हिडिओमध्ये मी स्पेशली तुम्हाला समजावून सांगेल. व्हिडिओ थोडा मोठा असेल. आता हा झाला एक संस्थेचा पार्ट. आता दुसरा एक महत्वाचा मजेदार पार्ट. तुमच्या स्क्रीनला तर तोच विषय दिसतोय, त्यामुळं तोच विषय सांगायला मला पण ते आवडेल तुम्हाला. हा विषय आहे मजूर सहकारी संस्था नोंदणीबाबत व कामकाज बाबतचे निकष. म्हणजे सोप्या भाषेत मध्ये की मजूर संस्थेचे काय निकष वगैरे असतात. आता सर्वात पहिले एक गोष्ट क्लिअर करतो, जो की प्रश्न बऱ्याचपैकी माझ्याकडे आलाय, की मजूर सहकारी संस्था नोंदणी होते की नाही. तुमचं उत्तर असेल की नाही होत, आम्ही तर विचारलं होतं कोणाला तरी. परंतु आज तुम्हाला मी क्लिअर करतो, मजूर सहकारी संस्था 100% तुम्हाला नोंदणी करता येईल. मी बऱ्याच वेळेस सांगतो 100% करता येईल. असं सांगत नाही आम्ही नोंदणी करून दिल्यात म्हणून तुम्हाला सांगतोय की 100% करता येईल. आता प्रश्न पडला असेल, असं कुठलं परिपत्रक तुमच्याकडे आहे का नोंदणी करता येईल? 100% आहे. आज दाखवणार सुद्धा आहे. नंबर 2, आम्ही मजूर सहकारी संस्था नोंदणी करण्याचा विचार करतोय, परंतु त्याला मजूर संघाची परवानगी लागते आणि आम्हाला मिळत नाही वगैरे असे काही बरेच लोक वेगवेगळे विषय सांगत असतात. मग मजूर संघाची परवानगीची गरज पडते की नाही, हा एक विषय आहे. तर तो विषय क्लिअर करतो. मजूर संघाची परमिशन किंवा त्यांची परवानगी किंवा त्यांचा ना हरकत घेण्याची तुम्हाला काहीही आवश्यकता नाही. आता तिसरा विषय, मजूर सहकारी संस्था नोंदणी करण्यासाठी कोणत्या कार्यालयात करायची आहे, हा एक प्रश्न आहे. त्यानंतर मजूर सहकारी संस्था नोंदणी करायची असेल तर काय कागदपत्र लागतात, किती खर्च लागू शकतो. त्यानंतर मजूर सहकारी संस्था नोंदणी करण्याचे नेमके काय फायदे आहेत. तर पहिले फायद्यापासून सुरुवात करतो. कारण काय, की जर तुम्हाला फायदेच नाही सांगितले तुम्ही ते करणार कशाला. त्यामुळे पहिल्यांदा तुम्हाला फायदे क्लिअर करून घेतो. सगळ्यात अगोदर मजूर संस्था काय आहे थोडक्यात समजावून घेऊ. तिथून सुरुवात करतो. तर मजुरांच्या हक्कासाठी, मजुरांच्या कल्याणासाठी आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या आपल्या एरियामध्ये जी काही मजुरीची कामे असतात, ज्याला 2 गटामध्ये विभागल्या गेलेलं आहे. एक आहे अ आणि दुसरा आहे ब. तर अ म्हणजे एक ज्याच्यामध्ये थोडंफार कौशल्य आहे, ती कौशल्याची कामे. ब म्हणजे काय, तर ज्यांच्याकडे कौशल्य नाहीये, ज्याला आपण काय म्हणतो स्किल आणि अनस्किल, तर अनस्किल अशा पद्धतीचे 2 गट त्याच्यामध्ये पडतात. यातला एक विषय महत्वाचा असा आहे, जो मी आता आता सांगितला तर थोडासा कन्फ्युजन होईल, पण तुम्ही इथे समजावून घ्या. अ दर्जा वेगळा, त्याचा वर्ग वेगळा, ब वर्ग हा एक वेगळा, असे अ आणि ब वर्ग आहेत. अ म्हणजे काय, टेक्निकल. ब म्हणजे एक प्रकारे नॉन टेक्निकल. टेक्निकल म्हणल्यापेक्षा मी त्याला म्हणतो कुशल आणि अकुशल, की एक कुशलची संस्था होऊ शकते, एक अकुशलची होऊ शकते. आता याच्यामध्ये महत्वाचा विषय हा आहे, की स्टार्टिंगला मी तुम्हाला सांगितलं मजूर सहकारी संस्थेचा फायदा.
मग आमच्याकडे मजूर सहकारी संस्था नाहीये, आमच्याकडे वेगळी संस्था आहे, म्हणजे आमच्याकडे सुशिक्षित बेरोजगार संस्था आहे. मग त्याचा आणि याचा काय? तर सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्थेला ब वर्गाचा तुम्हाला दर्जा त्याच्यातून काढता येतो. म्हणजे असं म्हणायचंय मला, की त्याला ब वर्गीकृत करता येतं, त्याचं वर्गीकरण करता येतं. म्हणजे जी अकुशल प्रकारची जी छोटी मोठी कामे वगैरे असतात, तर ती कामे तुम्ही मजूर सहकारी संस्था नसेल तरी सुद्धा त्या दर्जाची कामे तुम्हाला सुशिक्षित बेरोजगार संस्थेला करता येईल. त्यानंतर मजूर सहकारी संस्थेची नेमकी पात्रता काय ती थोडक्यात आपण आता इथे समजावून घेऊ. सर्वात पहिले अ वर्गाची जी पात्रता जी अगोदर होती ती होती 30 लाख रुपये. आता ती 30 लाखाची झालेली 50 लाख, म्हणजे 50 लाख रुपयापर्यंतच्या कामाचा विषय आपल्याला इथे करता येईल. हा एक विषय झाला. ब वर्गाची जी होती ती अगोदर 15 लाख होती, ती 15ची झालेली आता 25 लाख. त्यानंतर आता याच्यातले काय काय दुवे असतात तर ते दुवे समजून घ्या. मजूर सहकारी संस्थांना वर्षभरात 1 कोटीपर्यंतची कामे घेता येत होती. आता ती कामे 1 कोटी नसताना आता ती झालेली आहे 3 कोटीपर्यंत. त्यानंतर त्यात दुवा काय आहे की जोपर्यंत तुम्ही 30 लाख रुपयाचं काम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर तुम्हाला पुढची कामं वगैरे मिळायची, परंतु आता 50 लाख रुपयापर्यंतची 5 किंवा त्याच्यापेक्षा अधिक कामे तुम्हाला प्रतिवर्ष करता येतील. हा एक महत्वाचा विषय आहे. परंतु याची सगळी पासबुकात नोंद वगैरे तुम्हाला ठेवावं लागेल आणि त्या पद्धतीने तुम्हाला तिथे काम मिळेल. आता माझी संस्था मी रजिस्टर्ड केल्यानंतर मला नेमकं काय करायचंय, तर तुम्हाला त्याचं वर्गीकरण करायचंय कार्यकारी अभियंता यांच्या मार्गदर्शनाने. त्यांना तुम्हाला सर्व डॉक्युमेंटेशन वगैरे द्यायचे आहेत. तुमची घटना असेल, तुमचं नोंदणी प्रमाणपत्र असेल, तुमच्या कामगारांचं सर्व डिटेल तुम्हाला द्यायचंय. तिथे नोंदणी करून तुम्ही शासनाची कामे त्याच्यामध्ये घेऊ शकता. आता अजून मला दुसरा बेनिफिट काय, हा तर एक झाला. दुसरा बेनिफिट असा आहे, शासनाचे जिथे जिथे तांत्रिक कामं चालतात किंवा जे तांत्रिक डिपार्टमेंट असतात, जसं पीडब्ल्यूडी असेल, जलसंधारण असेल, जलसंपदा असेल, MIDC, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, जेवढे काही डिपार्टमेंट्स आहेत, तिथल्या होणाऱ्या एकूण कामाच्या 33% कामं ही सुशिक्षित जे काही संस्था वगैरे असतात, तर तिथली 33% कामं ही सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना देणं बंधनकारक आहे. 33% कामं ही मजूर सहकारी संस्थांना देणं बंधनकारक आहे आणि 34% कामं ही जे काही ओपन कॅटेगरीतले लोक आहेत, जसं की जे खुल्या निविदा आहेत, त्यांना देणं बंधनकारक आहे. आता जे अभियंते आहेत, सुशिक्षित बेरोजगार अभियंता, यांच्याकडे 2 ऑप्शन्स आहेत. एक तर ते सुशिक्षित बेरोजगार अभियंता म्हणून स्वतःच नोंदणी करू शकता, किंवा ते 10, 11, 15 जण मिळून सुशिक्षित बेरोजगार अभियंत्याची वेगळी संस्था काढू शकतात. ती मजूर नाही, ती वेगळी आहे. आणि जे लोक सुशिक्षित बेरोजगार नाही, जे मजुरीची कामे करतात, त्यांच्यासाठी शासनाने मजुरांना हक्काचं कामं मिळावी, त्यासाठी मजूर सहकारी संस्था हा एक वेगळाच विषय तिथे सांगितलेला आहे. तर त्यांना जर केलं तर त्यांच्यासाठी 33% कामं राखीव आहेत. आता अ आणि ब दर्जाने त्यांनी ती कामे घ्यावी, हा इथे विषय इथे क्लिअर होतोय. त्यानंतरचा याच्यातला दुसरा विषय असा आहे की मजूर सहकारी संस्थेला जे 33, 33, 34 आहेत, त्यापैकी जर एखादं 10 लाख रुपयाचं काम आहे, तर 10 लाख रुपयाच्या कामासाठी त्याला निविदा प्रोसेस किंवा टेंडर करण्याची गरज नाही, तर ते डायरेक्टली तिथे जाऊन डायरेक्टली तुम्हाला काम वाटप समितीने काम ते घेऊ शकतात. म्हणजे विना निविदा काम घेण्याचं प्रोव्हिजन याच्यामध्ये ठेवलेलं आहे. हा एक चांगला विषय आहे, म्हणजे टेंडरचा याचा तर संबंधच नाही असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. आता थोडक्यात हे परिपत्रक आहे 2 फेब्रुवारी 2024चं. आपण त्याला थोडक्यात समजावून घेऊ. मजूर सहकारी संस्था नोंदणीबाबत व कामकाज बाबतचे निकष, त्याला 3 संदर्भ दिलेले आहेत. यापैकी काही संदर्भामध्ये असं सांगितलेलं आहे की नोंदणी बंद केलेली आहे. जर नोंदणी बंद असेल तर हे निकष काय, मग हेही समजून घेतलं पाहिजे आपण. म्हणून आता निकष पहिले समजावून घेऊ काय काय. तर महाराष्ट्र शासनाने मजुरांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्या सहकारी संस्था स्थापन करून त्यांना काम मिळवण्याची संधी देण्याचे अवलंबले आहे. बरोबर आहे, जे मी तुम्हाला आता सांगितलं. मजूर सहकारी संस्था म्हणजे अशी स्वयंसेवी श्रम संघटना की जी सहकार तत्वावर स्थापन झालेली आहे. म्हणजे शासनाने सगळ्यांचा याचा विचार केला, हे आपल्याला समजतं.
संस्थेच्या सभासदांना सलग कामे आणि किफायतशीर मजुरी मिळावी हा शासनाचा हेतू आहे. म्हणजे मजुरांना कामं मिळाली पाहिजे आणि ती कंत्राटी पद्धतीने ते घेऊ शकतात, जसं शासनाची कामं घेतात, आणि त्यातून रोजगार संधी मिळावी असा हा आशय इथे आपल्याला प्रस्तावनेत सांगतोय. यासाठी शासनाकडे बऱ्याच शिफारसी गेल्यात, बऱ्याच लोकांनी कंप्लेंट्स केल्यात. मग त्याच्यातून शासनाने त्याचा अभ्यास केला. शासन आहेत, प्रत्येकांच्या कंप्लेंटवर प्रत्येकांच्या दाद देणं शासनाला बंधनकारक असतं. शासनाने मग याचा विचार करून याच्यामधले काही नोंदणीचे निकष केलेली आहेत. ते निकष काय समजून घ्या. आता मजूर सहकारी संस्था गाव पातळीवर, तालुका पातळीवर, वार्ड स्तरावर जर असेल, त्यापैकी एक समजा, तर त्याच्यामध्ये सर्वसाधारण, मागासवर्गीय आणि महिला याच्यामध्ये तिन्हीमध्ये वेगवेगळे विषय केले. त्याला भाग भांडवल म्हणलं गेलेलं आहे. म्हणजे एक प्रकारे तुम्ही याला कॅपिटल सुद्धा म्हणू शकता. जो सर्वसाधारण असेल त्याला 15,000 भाग भांडवल ठेवायचंय, म्हणजे तिथे एक शेअर कसे असतात त्या प्रकारचं ते भाग भांडवल आहे. मागासवर्गीय असेल कोणी तर त्याला 7,500 रुपये भरायचे आहेत, आणि महिला जर असेल तर त्याला सुद्धा 7,500 भरायचे आहेत. आता मेन विषय येतो की याची सभासद संख्या किती आहे. तर सर्वसाधारणमध्ये 15 आहेत, मागासवर्गीयमध्येही 15 आहेत आणि महिलांमध्येही 15 आहेत. परंतु याचा जो आहे तो शेअर डिवाइड केला गेलेला आहे. शेअर म्हणजे काय की तुमचा एक प्रकारे प्रत्येकाचं एक कॉन्ट्रीब्यूट करायचंय त्याला, की ते किती करायचंय. तर पर सभासदचा तो भाग आहे, इथे 1000, तिथे 500 आणि इथे 500. त्याला तुम्ही इंटू केल्यानंतर वरची रक्कम ती तुम्हाला आसपास मॅच होते. 1000 केलं तर 15,000, 515 केलं तर 7,500, 515 केलं तर 7,500. म्हणजे ह्या इथे विषय क्लिअर झाला. आता याचा सभासद कोण होऊ शकतो, इथे मी सर्वात महत्वाचं क्लिअर करतो. काय होतं, बरेच सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांनी मला प्रश्न केला की आम्हाला मजूर सहकारी संस्था नोंदणी करायची आहे. तर ते शक्य नाही. का? कारण मजूर सहकारी संस्था तो मजूर असला पाहिजे. त्याच्या काही अटी आहे, त्याची काही मार्गदर्शन सूचना आहे. जर तुमच्यापैकी काही जणांना वाटत असेल की मला करायची आहे, तर सर्वात अगोदर हा विषय पहिले समजावून घ्या काय. तर सभासद हा नियोजित मजूर संस्थेच्या उद्देशाप्रमाणे असला पाहिजे. म्हणजे सरळ सरळ तो मजूरच असला पाहिजे, विषय संपला तिथे. त्यानंतर मजूर सभासद हा प्रत्यक्ष शारीरिक श्रम करणाऱ्या व्यक्ती तसेच अल्पभूधारक असला पाहिजे. आता इथेच तर खास मोठी गडबड येते की माझी पात्रता काय, मी कशा पद्धतीने काम करतो, वगैरे वगैरे वगैरे, हा तिथे प्रश्न आला. मग याच्यातून आपल्याला एक गोष्ट अशी समजते की मजूर सभासद जो आहे, तर मजूर सभासद असताना तो पहिली गोष्ट मजूर असला पाहिजे. दुसरी गोष्ट सभासद असताना तो अल्पभूधारक असला पाहिजेत, आणि तो असा आहे की खरंच त्याला कामाची गरज आहे. तो त्याला पात्र होण्याकरता सरळ सरळ तो मजूरच आहे याचं स्वयं घोषणापत्र त्याला द्यावं लागेल. त्याला तहसीलदारांकडनं त्याचं ते सर्व असलं पाहिजे. त्याचं कार्यविवरण, तो कुठे काम करतो, कसं करतो, काय करतो, या अगोदर त्याने कुठे काम केलंय का, कशा पद्धतीचं, हे सगळ्या गोष्टी त्याला याच्यासाठी लागतात की तो मजूरच असला पाहिजे. समजून घेत असताना तुम्हाला मी इथे क्लिअर करतो की मजूरच हे करू शकतात. ITR भरताय तुम्ही, उद्यम काढलेला आहे, कुठेतरी बिझनेस आहे, मोठा व्यवसाय आहे, चांगली तुमच्या व्यवसायाची उलाढाल आहे, आणि मग तुम्हाला याच्यामध्ये काम करायचंय, शक्य नाही. ते मजूर असलं पाहिजे. त्या संदर्भाचं सरळ सरळ ते नियम आहेत. याच्यामध्ये गडबड केली तर तुमची संस्था एकतर असेल तर ती तुमची बंद तुमची होऊ शकते. त्यामुळे याच्यामध्ये मजुरी संदर्भातच सगळे विषय असले पाहिजे, हे क्लिअर करून घ्या. जर ऑलरेडी एखाद्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला अपात्र केलेलं असेल आणि तरी सुद्धा जर तो सभासद होत असेल किंवा असं आढळलं असेल, तर ते सुद्धा चालणार नाही. तो एक महत्वाचा विषय. दुसरा विषय, एका व्यक्तीसच याच्यामध्ये काम करता येईल. आता याची डेफिनेशन काय, एकाच व्यक्तीला, मग आपण म्हणू एका व्यक्तीला नेमकं याला कसं म्हणायचं. तर आता ही सहकारी संस्था आहे, बरोबर आहे. आता सहकारी संस्था म्हणजे तो बेरोजगार संस्थेमध्ये एखादा सभासद आहे किंवा एखाद्या ऑलरेडी दुसऱ्या एखाद्या मजूर सहकारी संस्थेमध्ये सभासद आहेत, आणि तो दुसऱ्या याच्यामध्ये जर सभासदत्व घेत असेल तर त्याचं सभासदत्व तिथे रद्द होऊन जाईल. म्हणजे एका व्यक्तीला एकाच ठिकाणी कुठेतरी याचा बेनिफिट घेता येईल, त्याला बेनिफिट इथे घ्यावं लागेल. त्यानंतर सभासद घेत असताना कसं सभासद हे विभक्त कुटुंबातील असावेत. एकाच कुटुंबातले सगळे घेतले ते चालणार नाही. कारण काय,
मग शासनाला याच्यामध्ये सर्व समाजातलं किंवा सर्व आसपासच्या लोकांचं कल्याण करायचं आहे. एकाच कुटुंबातली सभासद नसावे. आता एक दुसरा विषय आता येतो. विभक्त शब्द वापरला. मग मी, माझी बायको, माझा काका, माझा पुतण्या नाही. एकाच कुटुंबातील सभासद नसावे. तो विषय तिथे क्लिअर झाला. सभासदची जी प्रवेश फी आहे ती ₹100 प्रमाणे घ्यायची आहेत. आता जे भाग भांडवल वेगळं आणि ही फी वेगळी, हे ते चार्जेस आहेत सभासद होण्याचे, जसे आपण बँकेत वगैरे भरतो. मजूर सहकारी संस्थेमध्ये किमान 15 मजूर सभासद असावेत. प्रत्येक सभासदाने किमान एक भाग घेतला पाहिजे आणि एका वर्षात त्यांनी 3 भागा इतकी रक्कम संस्थेत भरली पाहिजे आणि त्याच्या मजुरीतून ते हप्त्याने सुद्धा ती जमा करतात. म्हणजे ते होतच, समजा त्याचा प्रॉब्लेम नाही. हे तुम्हाला इथे तो विषय लक्षात आला असेल. आता एक यातून महत्वाची गोष्ट काय समजून घ्यायची आहे, की जे भाग भांडवल आहे ते कमीत कमी तेवढं ठेवलेलं आहे, त्याला थोडंसं मागे पुढे करता येईल, काही हरकत नाही. पण त्याच्यापेक्षा ते जास्तच असलं पाहिजे, की जे चार्टमध्ये दिलेलं आहे. तिथे तो विषय क्लिअर होतो. आता संस्थेचे कामकाज, सर्वात महत्वाचा हा विषय ऐकल्यानंतर तर इथे तो विषय क्लिअर झाला, जो सुरुवातीला सांगितला होता. नियोजित शब्द याच्यासाठी यूज केलाय, की ज्यांना नियोजन करायचंय त्यांच्यासाठी तो नियोजित शब्द यूज करायचा असतो ज्यावेळेस संस्थेचं नाव ठेवायचंय. तर नियोजित मजूर सहकारी संस्था नोंदणीसाठी संबंधित जिल्हा मजूर सहकारी संघाची ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. विषय इथे संपला. तुम्ही इंडिपेंडंट इंडिव्हिज्युअल ती करू शकता. परंतु ना हरकत प्रमाणपत्र घ्यायचं नाही म्हणजेच मजूर संघात राहायचं नाही असा त्याचा कोणी अर्थ काढू नका. मजूर संघ हा आपल्या कल्याणासाठी असतो, त्यामुळे तिथे नोंदणी आपली असली पाहिजेत, म्हणजे आपल्या हक्कासाठी ते आपल्याला मदतच करत असतात. तर त्याचा ते अर्थ इथे क्लिअर झाला. नियोजित मजूर सहकारी संस्था रोजगार मिळण्याच्या दृष्टीने स्थापन होत आहे. या गोष्टीत प्रसिद्धी मिळवण्याकरता नियोजित संस्थेचे सभासद होऊ इच्छिणाऱ्या संस्थेच्या कार्यक्षेत्रात राहणाऱ्या संबंधित भागातील अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक, श्रम करणाऱ्या व्यक्तीची एक सभा नियोजित संस्थेच्या मुख्य प्रवर्तकाने आयोजित केली पाहिजे. अशी सभा जरूर ती प्रसिद्धी देऊन सर्वांना सोयीची होईल अशा जागी बोलावली जाईल आणि त्याची ती नोंद ठेवली पाहिजे. म्हणजे शासनाला म्हणायचं आहे की प्रत्येकांना याच्यात संधी द्या. ज्यांना गरज आहे, कामाची गरज आहे, तर त्यांनी या संस्थेमध्ये द्यावी. तशा पद्धतीच्या सभा करा. त्यानंतर जागरूकता पसरवा. प्रत्येक लोकांना या संस्थेबद्दल माहिती सांगा. हे मुख्य प्रवर्तकांनी करायचं आहे. जो या संस्थेचा मेन जो काही संचालन करणार आहेत त्याने हे करायचंय. म्हणजे याच्यात काय आहे, की शासनाने याच्याबद्दल प्रसिद्धी करायला सांगितलेली आहे. पण तुम्ही बाकी गोष्टी बघा, याची प्रसिद्धीच होत नाहीये, माहितीच नाहीये. आज सगळीच माहिती आपण तुम्हाला सांगणार आहे. नंतर नियोजित कार्यक्षेत्रात मजुरीची निघणारी कामे, त्यामुळे कायम स्वरूपाची मजुरी किंवा हंगामी काम करणाऱ्या किती मजुरांना रोजगार उपलब्ध होईल या संबंधितची योजनेचं, आता एवढंच सांगतो, बाकी डिटेल मी तुम्हाला ते वाचत नाही, मी सांगतो तुम्हाला काय विषय. आता जी संस्था तुम्हाला स्थापन करायची आहे, तर तुमच्या एरियात कामं कशी निघतात, तुम्ही कशा पद्धतीने त्या मजुरांना काम देणार, त्याचं भाग भांडवल कसं होणार, त्याला कसा फायदा होईल, त्याचं सभासदामध्ये त्याचं मोठं काम त्याला कसं करता येईल, तुम्ही संस्थेचं व्यवस्थापन कसं करणार, संस्थेचं कामकाज कसं चालणार, संस्थेमध्ये येणारं इन्कम कसं असेल, मजुरांना फायदा कसा होणार, मजुरांच्या जे काही त्यांच्यावर जे उपजीविका असणारी लोक आहेत, तर त्यांच्या पद्धतीने तुम्ही त्यांचं कसं नियोजन करणार, त्यांच्या पुढच्या पिढीचा तुम्ही कसा फायदा करून घेणार, या संदर्भाचा सगळाच व्यवस्थापन तुम्हाला त्या याच्यामध्ये दाखवावं लागेल. तो एक विषय. मुख्य प्रवर्तक व नोंदणी प्रकारावर सह्या करण्याकरता इतर प्रवर्तकाची निवड म्हणजे काय, की तुम्हाला एक छोटासा ठराव पास करावा लागेल, की हे आमचे मुख्य प्रवर्तक आहेत आणि त्यानंतर इतर लोकांना वेगवेगळ्या पदव्या तुम्हाला द्यायच्या आहेत, त्या तुम्हाला करायच्या आहेत, त्याच्या सह्या घ्यायच्या आहेत. ज्यांना सभासद व्हायचं आहे त्यांच्याकडून संस्था नोंदणीपूर्वी किंवा नंतर जी रक्कम आहे ती तुम्हाला मॅच करून घ्यायची आहे. त्यानंतर संस्थेचं जे काही अकाउंट्स असतं ते जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये ठेवायचं असतं. त्या संदर्भातचा करार सुद्धा तुम्हाला मुख्य प्रवर्तकाला त्याचे अधिकार आहेत, तर ते अधिकार सुद्धा तुम्हाला एका कागदावर लिहून फायनल करायचे आहेत, प्लस त्याचं नाव. संस्थेच्या पोटनियमात सेक्रेटरीच्या नेमणुकीस जिल्हा मजूर सहकारी संस्थांचा संघ आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सहमती घेणे संबंधात तरतूद असायलाच हवी.
म्हणजे काय, की जो सेक्रेटरी असेल, तर मी आता संघाचा तुम्हाला विषय सांगितलाच, तर ती तरतूद तुम्हाला घ्यायचीच आहे आणि ते कोणी टाळायचं नाही. मजूर सहकारी संस्थांनी आपल्या सभासदांना ओळखपत्र द्यायची आहेत, म्हणजे कुठेही त्यांना ते कामात येतील. अध्यक्ष, संबंधित जे काही असेल त्याची स्वाक्षरी त्याच्यामध्ये असली पाहिजेत. ओळखपत्राचं आता हा थोडा जनरल विषय आहे, तो माहितीच असतो आपल्याला. मजूर सहकारी संस्था आपल्या सभासदांकडून कामे करून घेत असल्याबाबतची खात्री करून घेता येईल. तथापि, एखाद्या वेळेस सभासद कामावर येऊ नसल्यास कामाचा व्याप बघून बिगर सभासदांना कामावर घेता येईल. मात्र अशा बिगर सभासदांची कामावरील संख्या 50% जास्त नको. म्हणजे बघा शासनाने काय विचार केला, की मजूर सहकारी संस्था नुसतं स्थापन केली तुम्ही आणि दुसऱ्याच माणसांना कामाला लावताय, तर तसं नको. तर बिगर सभासदांना घ्या, परंतु आपल्यापेक्षा संस्थेच्या नोंदणीपेक्षा ती लोक जास्त असली नाही पाहिजे. तो एक महत्वाचा पार्ट आहे. नोंदणीकरिता ग्रामीण भागासाठी तालुका ठेवलाय, शहरीसाठी वार्ड ठेवलाय, हेच मानण्यात यावे. त्यानंतर त्याचं अस्तित्व, त्याची रक्कम, त्याचा मजुरीचा दर, सभासदांची संख्या आणि त्याचे निकष आणि त्याचा हिशोब या संदर्भात सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या पूर्ण रेकॉर्डला असल्या पाहिजेत. जसं की रोजगार हमीची काही कामं असतात वगैरे वगैरे, त्याच्यात काय आहे, त्याची रक्कम किती, काय, तर कोणावर अन्याय नाही झाला पाहिजे, असं त्याच्यातला आशय आहे. सध्या संबंधित तालुका वार्डमध्ये अस्तित्वात असलेल्या संस्थांना वरील प्रकारे कामे मिळवण्याची शक्यता पाहून जर अधिक कामे निघत असतील तरच तालुका वार्डमध्ये नवीन संस्थेची नोंदणी व्हावी. तसेच तालुका किंवा वार्डमध्ये एखाद्या विशिष्ट भागातच गरजेपेक्षा जास्त प्रमाणावर मजूर सहकारी संस्था असल्यास त्या विशिष्ट भागात नवीन संस्थेची नोंदणी न करता ज्या भागामध्ये अशा संस्था नाहीत किंवा त्याचे प्रमाण फार कमी आहे अशा भागातच संस्थांची नोंदणी करण्यात यावी. मात्र वर उल्लेख केलेले नोंदणीचे सूत्र तंतोतंत बघावेत. म्हणजे शासनाचं म्हणणं आहे की एखाद्या ठिकाणी कामच नाहीये. आता हे काम नाही शोधायचं कसं, तर हे तुम्हाला शोधता येतं. ते तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगेल, नाहीतर हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. हं? तर हे तुमचं तिथे सूत्र असलं पाहिजे. परंतु त्यामध्ये बदल करायचा नाही, असं त्यांनी सांगितलेलं आहे. मजूर सहकारी संस्था याचा जो अधिनियम आहे, त्याचे जे सगळे अधिकार्स आहेत ते आपल्या सहकारी संस्थेचे ते निबंधक यांच्याकडे असतात, आयुक्तांकडे यांच्याकडे असतात आणि ते जे कारवाई करतील ते तुम्हाला मान्य म्हणजे ते ऑलरेडी अधिकारच आहेत. त्यामुळे त्यावरच ते त्यांच्या मार्गदर्शनाने ती गोष्ट ठेवायची आहे. मजूर सहकारी संस्थेची एक वही असली पाहिजेत, त्याची नोंदवही असली पाहिजे. त्याचा सुद्धा चार्ट मी तुम्हाला दाखवणार आहे. ते सगळं पाहिजेत आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्येच तुमचं अकाउंट असलं पाहिजेत. त्यानंतर जे काही ॲक्ट्स आहेत वेगवेगळे, ज्याचे काही डिडक्शन्स असतील, पी-एफ असेल वगैरे काय, ई-एस-आय-सी असेल किंवा तुमचं इन्कम टॅक्स वगैरे असेल, त्याची प्रॉपर तुम्ही नोंदवही करून त्याचं डिडक्शन करायचंय. तर हे वेजेस वगैरे याचं सगळं डिटेल्स आहेत. त्यानंतर मजूर सहकारी संस्थेचा जो काही त्याचे काही कामकाज वगैरे चालतं, तर त्यांचा विमा असला पाहिजेत, त्याची पॉलिसी वगैरे असली पाहिजे, तो विषय आहे. मजूर सहकारी संस्थांना बिलापोटीची रक्कम प्राप्त होते, तर ती शक्यतो तुम्हाला चेकनीच करायची आहेत. इथं एवढंच नाही सांगत मी तुम्हाला, की शक्यतो या संस्थेचं जेवढं काही कामकाज चालेल, तर ते सगळं कामकाजचे व्यवहार जे आहेत ते चेकनीच ठेवायचे आहेत. म्हणजे काय, त्याच्यामध्ये पूर्णपणे पारदर्शकता येईल आणि या संस्थेमध्ये जे काही व्यवहार आहेत ते चांगल्या पद्धतीने होईल. कोणाची फसवणूक त्याच्यामध्ये होणार नाही. मजूर सहकारी संस्थाच्या नोंदणीकरता काही विशिष्ट तत्वे ठरवून तत्वावर हुकूम नोंदणीकरिता प्रकरणाची छाननी करण्याकरता पूर्व परवानगी घेण्याकरता विभागीय पातळीवर विभागीय सहनिबंधक यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती आहे. ती याच्यावर पूर्णपणे कंट्रोल करते. तुमच्या पूर्ण कामावर तो विषय तिथे होतो. फेडरेशनच्या माध्यमातून सुद्धा होतो. मजूर सहकारी संस्था अनेक वर्ष तोट्यात आहेत व ज्यांनी गेली 3 वर्षापासून काही कामं केली नाहीत, अशा संस्थेची यादी पूर्ण तपशिलासह विभागीय समितीकडे पाठवण्यात यावी. या समितीने या यादीतील संस्थांची पूर्ण माहिती घेऊन ज्या संस्था कामे करण्यासारख्या असतील अशा संस्थांना कामे मिळवून देण्यासाठी काम वाटप समितीकडे शिफारस करण्यात यावी. हे शासनाचा विषय आहे. मग शासनाने इथेही विचार केला, ज्याला कामं नाहीयेत त्याने जर रीतसर शासनाचा पाठपुरावा केला तर त्याला ती कामं मिळतात. आणि कशी करायची ते सुद्धा दिलेलं आहे. सर्वसाधारण संस्था व औद्योगिक संस्थांचे रूपांतर मजूर सहकारी संस्थांमध्ये करण्याबाबत कोणत्याही परिस्थितीत परवानगी देऊ नये. तसेच अवसानात काढलेल्या मजूर सहकारी संस्थांचे
पुनरुज्जीवन करण्यात येऊ नये. म्हणजे ज्या सर्वसाधारण संस्था म्हणजे कोणत्या? बेरोजगारांच्या संस्था. त्याचे रूपांतर म्हणजे डायरेक्टली आता आपण क्लास बदलू शकतो, तर त्याच्या याच्यात करता येणार नाही, कारण सर्वसाधारण संस्थेची पात्रता वेगळी आहे आणि औद्योगिक संस्थांची पात्रता वेगळी आहे. त्यामुळे ती तिथे करता येणार नाही. मालाची चढ उतार करणाऱ्या वा हमालाच्या सहकारी संस्था, लक्षात घ्या, हा थोडा इंटरेस्टिंग आहे. मालाची चढ उतार करणाऱ्या काही हमालाच्या सुद्धा संस्था आहेत, त्या सहकारी संस्था. कुशल व तांत्रिक कामे करणाऱ्या मजुरांच्या, जसं की इलेक्ट्रिकलचे काम, प्लंबर, दगडांच्या खाणीत करणारे काम, संस्थेच्या नोंदणी संबंधी वरील निकष लागणार नाहीत. मात्र या संस्थांच्या नावामध्ये त्या करणार असलेल्या कामाविषयी स्पष्ट उल्लेख असावा व काम वाटप समितीने अशा संस्थांना कामे देताना त्या ज्या कारागिरीच्या आहेत त्याच प्रकारे कामे देण्यात यावीत. अशा कामगारांच्या संस्थांची नोंदणी संबंधातील प्रकरणे असल्यास आणि इतर कायदेशीर बाबी पूर्ण असल्यास त्यांची नोंदणी करण्यात प्रत्यवाद नसावा. त्यांची प्रकरणे विभागीय समितीकडे पाठवण्याची आवश्यकता नाही. नोंदणी अधिकारी योग्य त्या दक्षता घेऊन सदर संस्थांची नोंदणी करावी. आता होतं काय, मजूर संस्था हा पाठ वेगळा, पण कधी काही हमालाची असते किंवा कोणती कुशल कामाची असते, तर त्या पद्धतीने त्याचे काही निर्णय असतील त्या पद्धतीने घ्यायचे आहेत. मजूर सहकारी संस्थांना काम वाटप करताना प्रत्यक्ष काम करणाऱ्या सभासदांची संख्या लक्षात घेऊनच त्या संस्थेचे काम द्यायचे आहेत. म्हणजे एखाद्याची कॅपॅसिटीच नाही, त्याला ते द्यायचे, तर त्याच्याकडनं ते कामही झालं पाहिजे, तर तो विषय तिथे क्लिअर करायचा आहे. प्लस त्याचा विमा वगैरे हे शासनाचे निर्देश आहे, त्यामुळे ते आपण वाचले नाही तरी चालतात. काय एवढं महत्वाचं नाही. आता हे कुठे करायची आहे? तर मजूर सहकारी संस्थांच्या वर्गीकरणाचा प्रस्ताव हा संस्थेचे निबंधक यांच्या शिफारशीने विभागाकडे पाठवायचा आहे. म्हणजे त्यांचं लेटर पॅड तिथं असलं पाहिजे आणि 21/1/17च्या शासन निर्णयानुसार याचं वर्गीकरण करण्यात यावं. ते वर्गीकरण, त्या निर्णयाचा तुम्ही फायदा घेऊन त्याचं नियोजन करायचंय. आता जागेबाबत, मजूर सहकारी संस्था नोंदणी करताना पत्ता हा नोंदणीकृत करण्यासाठी त्या एरियाचा असला पाहिजे. त्याची रजिस्ट्रेशनची कॉपी, घरचा पत्ता, ऑफिस, सभासदांचं घर, मग त्याचा भाडे करारनामा, त्याची पावती, एखादा टॅक्सची पावती वगैरे, ते सगळं जोडून करून घ्यायचंय. नंतर उपविधीमध्ये बदल करून घ्या, कधी जर ऍड्रेस बदलला, ऑफिस अपग्रेड केलं किंवा काही झालं तर. त्यानंतर कौशल्य अर्हता म्हणजे त्याची पात्रता. मजूर हा प्रत्यक्ष शारीरिक श्रम करणारा व्यक्ती तसेच अल्पभूधारक व अत्यल्पभूधारक असला पाहिजेत. मजूर सहकारी संस्थेत त्याचं स्वतःचं घोषणापत्र असलं पाहिजे. त्यानंतर त्यांनी मजूर सहकारी संस्थेत हंगामी मजूर म्हणून 90 दिवस मजुरीचं काम केलं, अशा पद्धतीचं शासकीय किंवा निमशासकीय किंवा सहकारी संस्थेकडचा त्याचा हजेरीपट असला पाहिजे. त्याचं सगळं जॉब कार्ड, त्याचे पैसे वगैरे ते सगळं प्रॉपर आलं पाहिजे. त्यानंतर नियोजित संस्थेच्या नाव आरक्षण व मुख्य प्रवर्तकाचे नावे बँक उघडण्याचे प्रस्तावास किमान 11 प्रवर्तक अशा व्यक्तीपैकी प्रत्येक व्यक्ती वेगळ्या कुटुंबालीत असली पाहिजेत, मग ती एका कुटुंबातील नको. तसेच नोंदणी प्रवस्थात निकषाप्रमाणे सभासद संख्या अनिवार्य राहील, म्हणजे तेवढे तर लोक लागतीलच. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 4 नुसार सहकारी संस्था अर्धक्षम होणे आवश्यक आहे. संस्था स्वबळावर अर्थक्षम असावी. अर्थक्षम न होणाऱ्या संस्थांची नोंदणी करण्यात येऊ नये. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ती कॅपेबल पण असली पाहिजे, नुसती नोंदणी करू नका. त्याची कॅपेबिलिटी असेल तरच त्याला नोंदणी करा. म्हणजे तुम्ही नोंदणी करताना बघा, तुम्ही कॅपेबल असाल तर करा, नाही तर करू नका. मजूर सहकारी संस्था करीत असलेला व्यवसाय संस्था सभासद व त्याचे कुटुंबातील सदस्य करत नाही याबाबतचं स्वयंपत्रपर्यंत घेण्यात यावं. इथेच अर्धा पिक्चर संपतो. कोणाकडे उद्यम आहे, ITR आहे वगैरे वगैरे, मग किंवा त्याचे सदस्य काम करतायत, तर त्यांना शक्यतो याच्यामध्ये येताच येत नाही. तसं स्वयं घोषणापत्र द्यायचंय. तसं जर काही खोटं आढळलं तर भविष्यात तुम्हालाच त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. मजूर सहकारी संस्थेने त्याचे नोंदणी प्रस्तावात सभासदांची नावे, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक अकाउंट वगैरे, तुमचं वोटर ID वगैरे सगळं देऊ शकता. मजूर सहकारी संस्थेने सभासदांच्या कामाबद्दलची मजुरी, त्याचे बँक खाते वगैरे सगळी डिटेल द्यायची आहे. त्यानंतर मजूर सहकारी संस्थेचा सभासद व्हायचा असेल तर त्याचा अनुभव प्रमाणपत्र पाहिजे की तो मजूर आहे. त्यानंतर त्याचा उपविधीमध्ये विमा व्यवसाय वगैरे हे तर त्याच्यामध्ये घेता येणार नाही.
संस्था नोंदणीवेळी सादर करायच्या योजना, प्रकल्प, अहवाल हा महत्वाचा आहे. बऱ्याच लोकांना हा बनवता येत नाही, पण तो कसा बनवायचा मी तुम्हाला 100% गाईड करेल. इथपर्यंत आल्यामुळे एवढं तर तुमच्या लक्षात आलेलं आहे, की हे नोंदणी करता येते आणि अशा पद्धतीचे ते निकष आहेत. हे निकषाप्रमाणे जर काम केलं तर 100% आपली संस्था आपल्याला नोंदणी करता येते. इथून आपल्याला आता ती माहिती आपण घेतलेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो जरा कमेंटमध्ये जर तुम्ही तोपर्यंत सांगितलं तर तेवढाच उत्साह असेल माझा तुम्हाला बाकीची माहिती देण्यासाठी. नक्की कळवा. मला प्रत्येकाची तर प्रतिक्रिया लागेलच, कारण खूप जबाबदारीने सर्व एक एक पेपर मी जमा केलाय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता. तर नक्कीच तुम्ही त्याच्यामध्ये मला एकदम रीतसर तुमची प्रतिक्रिया पाहिजे. इथपर्यंत माहिती होती, नव्हती, चांगली माहिती मिळाली सगळी. ज्यांनी ज्यांनी मला कमेंट दिली त्यांना हा सगळा दस्तावेज मेलमध्ये मी पाठवून देणार आहे. त्यामुळे आठवणीने कमेंट करायला विसरू नका. चला, हा विषय इथे संपला. आता दुसरा विषय, मजूर सहकारी संस्था नोंदणीच्या बाबतीमध्ये किती परिपत्रक आतापर्यंत आली होती, एक एक करून दाखवतो. पहिलं परिपत्रक बघून घ्या. परिपत्रक सांगतंय की इथे थोडक्यातच सांगतो. मजूर सहकारी संस्थेला जिल्हा मजूर सहकारी संघाने ना हरकत प्रमाणपत्र बंधनकारक करण्याची आवश्यकता नाही. या आपल्या मतास अभिप्रायास शासनाची मान्यता देण्यात आहे. तरी सदर अभिप्रायास अनुसरून परिपत्रक 3/9/20 संदर्भात सुधारित परिपत्रक तात्काळ निर्गमित करण्यात यावे. आणि हे परिपत्रक इथे आलं. आता दुसरं परिपत्रक दाखवतो. हे एक दाखवतो. हे हे दाखवतो. आता हे परिपत्रक काय सांगतंय? ते ऑलरेडी त्या परिपत्रकात तो विषय असल्यामुळे शॉर्टकटच दाखवतो. या कार्यालयाचे परिपत्रक 3/9/2020 मधील अट क्रमांक 1 अन्वये नवीन मजूर सहकारी संस्था नोंदणी करते वेळी जिल्हा मजूर सहकारी संघाचे ना हरकत प्रमाणपत्र बंधनकारक करावे. तसेच नवीन मजूर सहकारी संस्थेत जिल्हा मजूर सहकारी संघाचा निर्णय मान्य नसल्यास त्यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे प्रथम अपील अर्ज दाखल करावे. त्यानंतर विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडील द्वितीय अपील दाखल करावे असे कळविण्यात आले आहे. संदर्भीय शासनपत्र 29/1/21 अन्वये दिलेल्या मान्यतेनुसार या कार्यालयाचे परिपत्रक 3/9/20 मधील अट क्रमांक 1 रद्द करण्यात येत आहे. नियोजित मजूर सहकारी संस्थेला जिल्हा मजूर सहकारी संघाने ना हरकत प्रमाणपत्र बंधनकारक करण्याची आवश्यकता नाही. विषय इथे तोही संपला. झालं. आता नंतरचं परिपत्रक जे महत्वाचं मला वाटतं. नियोजित मजूर सहकारी संस्था नोंदणीबाबत सहकार आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे अन्वये मजूर सहकारी संस्थाच्या नोंदणीकरता काही विशिष्ट तत्वे ठरवून त्या तत्वावर हुकूम नोंदणीकरिता प्रकरणाची छाननी करण्याकरता व पूर्व परवानगी घेण्याकरिता विभागीय पातळीवर विभागीय सहनिबंधक यांचे अध्यक्षतेखाली गठीत समिती नियुक्त करण्यात आलेली आहे. तथापि अस्तित्वात असलेल्या संस्थांना पुरेशी कामे उपलब्ध नसताना नवीन संस्थांना मान्यता देत असल्याची बाब निदर्शनास आल्याने सदर समितीने यापुढे बैठक घेण्यापूर्वी या कार्यालयाची पूर्व परवानगी घ्यावी. या कार्यालयाच्या पूर्व परवानगीशिवाय विभागीय स्तरावर बैठक बोलवण्यात येऊ नये. तसेच कोणत्याही संस्थेची नोंदणी करण्यात येऊ नये असे या कार्यालयाकडील संदर्भ दिनांक 11 जुलै 2024 परिपत्रक कळवण्यात आले होते. आता संदर्भ क्रमांक 2 11/7/24 रोजीचे 25 रोजीचे परिपत्रक मागे घेण्यात येत आहे. 24 रोजीचे मागे घेण्यात येत आहे. तरी संदर्भ क्रमांक 1 च्या नोंदणी निकष परिपत्रकाप्रमाणे नियोजित मजूर सहकारी संस्था नोंदणीबाबत पुढील कारवाई करावी. याचाच अर्थ असा आपण काढू शकतो की 100% ही नोंदणी होऊ शकते. आता हे सगळे परिपत्रक झाल्यानंतर आता तुम्ही म्हणणार की हे सगळं तर दाखवलं, आता तो नोंदणी होऊ शकते, परंतु प्रस्ताव कोण देईल? प्रस्ताव कुठून घ्यायचा? कशा पद्धतीने करायचा? काय करायचं? पुन्हा प्रॉब्लेम आला. हरकत नाही, बघा पुढे आता काय. मजूर सहकारी संस्था नोंदणी निकषाचे परिपत्रक म्हणजे सरळ सरळ हा आहे आता त्याचा प्रस्ताव. हा एक 47 पानाचा प्रस्ताव आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला याचे नोंदणीचे प्रमाणपत्र, त्याचं कामकाज, त्याच्याबद्दल आलेले सगळे निर्णय, त्या संदर्भाचे आतापर्यंत आपण वाचलेले निर्णय आलेत
त्यानंतर संस्थेच्या नावात जर तुम्हाला मान्यता घ्यायची असेल, तर त्याच्या मान्यतेचा हा झाला त्याचा फॉर्म झाला. कशा पद्धतीने तुम्ही मान्यता घ्यायची त्याचा हा प्रस्ताव झाला. त्यासोबत संस्था नोंदणीसाठी तुम्हाला काय-काय नमुने घ्यायचे, त्या नमुन्याची यादी आहे. हे सगळे नमुने आपल्याकडे उपलब्ध आहेत. हे नमुने तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर संस्था नोंदणीसाठी कशा प्रकारची शुल्क लागतात, कशा पद्धतीचे तुम्हाला पैसे लागतात त्याचीही माहिती आहे. त्यानंतर संस्था नोंदणीसाठी काय आवश्यक कागदपत्र लागतात, कोर्ट फी पासून त्याच्या संदर्भितचे सगळे पेपर्स याच्यात आहेत. त्यानंतर आदर्श उपविधी, उपविधी म्हणजे कसे-कसे नियम्स आहेत, वर्गीकरण कसं करायचं, औद्योगिक आहे, मजूर आहे, त्यानंतर त्याचे पोटनियम आहे, त्याचं कार्यक्षेत्र आहे, की त्याचं कार्यक्षेत्र कसं असलं पाहिजे, कोणत्या कार्यक्षेत्रात करायचंय, तुमच्याकडे काय-काय अटी असल्या पाहिजेत, मजुरांचं काय-काय नियोजन असलं पाहिजे, त्यानंतर तुमचं बँक अकाउंट्स असेल, तुमचे अधिकार काय, त्यानंतर तुमचं दायित्व काय, तुम्हाला सभासद व्हायचं असेल तर त्याचे नियम काय, हे सगळे पोट नियम या पीडीएफमध्ये दिलेली आहे. त्यासोबत संस्थेचं ज्यावेळेस हे पोट नियम देतात, तर कशा पद्धतीने संस्थेचे नियम जे माननीय आयुक्त यांनी जे बनवलेले आहेत, त्या प्रकारे तुमचं कामकाज असलं पाहिजे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली असलं पाहिजेत. मजूर सहकारी संस्थेचा मजूरच त्याची संस्था नोंदणी करू शकतो. हे जेवढे मार्गदर्शन याच्यामध्ये आहेत, ते सगळ्याच प्रकारचे मार्गदर्शन या पीडीएफमध्ये दिलेली आहेत. कशा पद्धतीने आपण काम करू शकतो, त्या संदर्भातचे सगळेच फॉर्म, सगळे शिक्क्याचे सॅम्पल सगळंच याच्यामध्ये आहेत. म्हणजे मित्रांनो याचा अर्थ असा आहे, की तुम्हाला मजूर सहकारी संस्था नोंदणी करता येईल, त्याच्यामध्ये कामं करता येईल. शासनाने जे 33-34चा जो कोटा आहे, त्यातले 33% कामं ही मजूरसाठी राखीव ठेवण्यात आलेली आहे. तर त्या प्रकारची सगळ्याच प्रकारची कामं तुम्हाला याच्यामध्ये करता येतील. हा झाला इथपर्यंतचा विषय. मग मजूर सहकारी संस्थेसाठी टेंडर्स असतात का? असतात तर कशी असतात? काय असतात? थोडक्यात दाखवतो. ही आहे महा टेंडर साइट जी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सतत चर्चेत असते, ज्यामध्ये महाराष्ट्रातली टेंडर्स आपण घेऊ शकतो. आपल्या जे काही बेरोजगार आहेत त्यांना मदत करण्यासाठी बऱ्याच ठिकाणी मी या पद्धतीची माहिती सांगत असतो. त्यापैकी इथे तुम्ही बघू शकता लेबर कोऑपरेटिव्ह सोसायटीची टेंडर्स. म्हणजे टेंडरही उपलब्ध आहेत, विना सुद्धा कामं आहेत आणि सर्वच प्रकारची कॅटेगरीची लोकं याच्यामध्ये चांगल्याच पद्धतीने काम करू शकता. हे तुम्हाला मी लाईव्ह दाखवतो. जो आपला व्हिडिओ चालू आहे त्या पद्धतीने हे लाईव्ह उपलब्ध आहेत. इथे गेल्यानंतर सगळ्याच प्रकारची कामे तुम्हाला ईझी ॲक्सेसमध्ये मिळू शकते. आता हे 15,00,000चं काम आहे म्हणजे 10,00,000 रुपयाच्या वर गेलं तर टेंडर होईल. 10,00,000च्या आत असेल तर टेंडर काढण्याची गरज नाही. 10-5 लाख रुपयाचं असेल तर ते कदाचित डायरेक्टही मिळेल. त्यामुळं ती अडचण नाहीये. फक्त आता असं आहे की सुरुवात कुठून करायची आहे? तर मी तुम्हाला आता सर्वांना शुभेच्छा देतो चॅनलच्या माध्यमातून. नक्की तुम्ही ही नोंदणी करू शकता. याच्या संदर्भातचे काही परिपत्रक असेल तर नक्कीच आम्ही तुम्हाला मदतही करू. बेरोजगारांना कामं मिळावी हे आमचं उद्दिष्ट असल्याने ते निविदेमधून असेल किंवा विना निविदा असेल, तर या सगळ्याच गोष्टीने आपण काम इथे करू शकतो. यात आपण शासनाला दोष देऊ शकत नाही. शासनाने सर्वच प्रक्रिया ही पारदर्शक केलेली आहे. पब्लिक डोमेनमध्ये आहे. आपण लोकं काय करतो नीट रीतसर वाचत नाही किंवा कोणाला कोणीही सांगितलं तर त्याच्यावर विश्वास ठेवतो वगैरे. आज मी सांगितलं त्या गोष्टी सगळ्या त्या पत्राच्या आधारे होत्या. त्यामुळे ते पत्र हे तर शासनाचीच पत्र होती. ते मी तुम्हाला दाखवण्याचा एक प्रयत्न केला. तुमच्या सगळ्यांना एकच अपेक्षा आहे, की मागच्या वेळेस व्हिडिओ बनवला होता. एक 2,000-1,500 हजार लोकांनी बघितला. पण कमेंट काही तेवढ्या आल्या नाहीत. परंतु मी हक्काने तुम्हाला सगळ्यांना सांगतो, मला तुमच्या प्रत्येक जणांनी जेवढा व्हिडिओ पाहिला असेल, प्रत्येकाची मला रीतसर कमेंट त्याच्यावर पाहिजे. जेणेकरून मजूर सहकारी संस्थेला पुढे कसं काम घ्यायचं या संदर्भात एक 2 तासाचा विशेष व्हिडिओ मला पाठवायचा आहे. त्या अगोदर जे लोकं व्हिडिओ बघतायत नक्की न चुकता याच्यावर कमेंट द्या. या व्हिडिओमधली एखादी माहिती अजून डिटेलमध्ये पाहिजे असेल, तर ते पण कमेंटमध्ये तुम्हाला सांगावं लागेल. सोबत सांगत असताना तुमचं नाव आणि पत्ता किंवा शॉर्टकट जिल्हा टाका. फक्त कोणी मोबाईल नंबर कमेंटमध्ये टाकू नका. मग तुम्हाला बाकी लोकं फोन करतील. आमच्या चॅनलचं त्याच्यामध्ये नाव खराब होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही ते सांगा. तुमच्या लोकांना याच्यामध्ये काही मदत लागत असेल, तर टेंडर गुरूच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला सगळीच मदत केल्या जाईल. शासन नियमानुसार या प्रोसेसमध्ये आपण कसं काम करू शकतो, हे नक्कीच मी तुम्हाला त्याच्यामधून माहिती सांगेल. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला?